Good morning. Good morning. Hello. Chutu. 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 Me too. Me too. Me too. Good morning. Hello. आज माझा पहिला व्हिडिओ आहे. हा माझा पहिला व्हिडिओमधला पहिला व्हिडिओ. गुड मॉर्निंग. मी आजपासून व्हिडिओज टाकणार आहे. म्हणजे मला खूप टाईमपासून सुरू करायचं होतं, बट कधी हिंमत नाही झाली तरी मी करते. बघू आता कसं काय. आजचा दिवस संडे आहे आणि अनफॉर्च्युनेटली नॉट अनफॉर्च्युनेटली लकीली मी रांजणगावात राहते. अरे तू कुठे बघतेस? थांब. लकीली मी रांजणगावात राहते आणि म्हणून माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर रांजणगाव महागणपती याचं देवस्थान आहे. तर आणि मी बाप्पाची खूप मोठी फॅन आहे. सो मला असं वाटतं की माझा पहिला व्हिडिओ मी माझी सुरुवात माझ्या बाप्पाच्या आशीर्वादापासून करावी, म्हणून आज माझा पहिला व्हिडिओ असणार आहे. गणपतीच्या मंदिरात जाऊन त्याचा आशीर्वाद घेऊन मी आजपासून व्हिडिओज टाकायला सुरुवात करणार आहे. आणि माझा हा लकी चॅम्प पण माझ्यासोबत आहे या व्हिडिओमध्ये. सो मला माहिती आहे सगळ्यांना खूप आवडेल आणि आय होप मला जमेल. मी खूप मेहनत तर नाही करणार, बट तरी हिंमत करणार, कारण मला शिकायचं आहे खूप काही आणि खूप लोकांना मी बघते. मला असं वाटतं की मी हे करू शकते आणि मी करणार आणि मला करायचं आहे आणि मी ठरवलं आहे इथून पुढे आजपासून मी ते करणार आहे. आणि या माझ्या 2 पिल्लांचा मला किती त्रास झाला तरी तुम्ही त्यांचा त्रास बघा, तुम्ही त्यांना बघा ते मला किती त्रास देतात. सो थँक्यू. काय हा उठला नाही त्याची मेहनत सुरू होती आणि थांब जरा मोबाईलमध्ये जरा फुटेज मिळालं नाही केलं आणि ह्या दादाला तसं होतं. दादा ओ नाही बघा हा मुलगा माझ्यापेक्षा कॅमेरावाली आहे. त्याला नुसता कॅमेरा दिसला की बस हा मोबाईलमध्ये घुसायला सुरुवात करतो. बघितलं किती खुशी आहे बघा त्याला, किती खुशी आहे त्याला. नुसतं मोबाईल दिसला की लगेच घुसायला सुरुवात करतो. हो चला मग मी आता रेडी होऊन येते. मग आपण जाऊया गणपती मंदिरासाठी. रेडी होऊया आधी आणि मग आता थोड्या वेळाने माझे मिस्टर माझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येतील. कारण मी आमचं स्वतःचं हॉटेल आहे, हॉटेल आई साहेब म्हणून, आणि आमच्याकडे अव्वल चहाची फ्रँचायझीसुद्धा आहे. सो आम्ही चहासुद्धा असतो आमच्या हॉटेलमध्ये आणि आमच्याकडे जेवणसुद्धा असतं. सो नाश्ता जेवण आणि हे मी या घराची खूप लाडकी सून आहे. कारण मी आणि आमची दोन कार्ती माझ्यासोबत असतात घरी. माझ्या आई म्हणजे माझ्या सासूआई आणि माझे मिस्टर हे दोघे हॉटेलवर असतात. तर ते दोघे हॉटेलवर असल्यामुळे ते तिकडे सगळं करत असतात. म्हणजे आमचं किचन वगैरे घरी काहीच सुरू नसतं, म्हणजे काही आम्ही जेवण वगैरे घरी करत नाही. आमच्या किचनमध्ये असा ओसाड पडलेला आहे. अख्खी मांडणी भरलेली असूनही त्यातलं काही यूज होत नाही. फक्त एक चिंटू ग्लास असा घ्यायचा आहे, ज्याच्यावर आम्ही कधीतरी ह्या पोरांसाठी लागेल तर दूध गरम करतो, नाहीतर तेही हॉटेलवरूनच येतं. तर ते छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तो गॅस ठेवलेला आहे. कारण मला कधी असंच भुकी आली मला तर मग मी मॅगी बनवून खाऊ शकते किंवा काही बनवून खाऊ शकते, माझी मर्जी. मी माझ्या हॉटेलमधून काही घेऊन येऊ शकते, काही बनवू शकते, काही खाऊ शकते. माझ्या सासूबाई मला काहीच बोलत नाही, माझे मिस्टर मला काहीच बोलत नाही. सो मी माझ्या मिस्टरांचं इंट्रोडक्शन तुम्हाला थोड्या वेळात करून देईन. आता मला रेडी व्हायचं आहे. मी खूप टाईम वेस्ट करते, माझे पोरं पण माझा खूप टाईम वेस्ट करतात. मी व्हिडिओज बनवत बसली तर माझं महागणपती माझी वाट बघून मला बोललेले निघ चल. ठीक आहे चला. मम्मी कुकुले कुले ले aku papale. नाही मतलब क्यों ऐसा? हां थांब जरा. आता आधी तर एक प्लॅनची पूर्ण वाट लागलेलीच आहे. आता तू थांब. हां माझा असा प्लॅन होता की सुरुवात मी माझ्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन करेन, पण नेमकं सो आता आपण मंदिरात जाऊ नाही शकत. कसं हे मला बोलूनच देत नाही तिथे. मॅम काय थांब जरा. तर मला पिरियड झालेत तर आता आपण नाही जाऊ शकत. तर कुछ हरकत नाही, लाईफ गोज ऑन. परत आपण जाऊच कधी ना कधी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, जसं मी बोलले मगाशी. सो ठीक आहे. आता आपण डेली रुटीन आता काय आपल्याकडे दुसरं काही काम नाही, नाहीतरी आपण घरीच असतो बघू. तर मग माझा असं विचार आहे की आता माझ्या 2 मुलांना फटाफट रेडी करून मी पण फटाफट रेडी होऊन आपणच जर हॉटेलवर गेलो तर मी तुम्हाला हॉटेलमध्ये दाखवू शकते. तर मी तुम्हाला हॉटेल दाखवेन, माझ्या हॉटेलचं इंट्रोडक्शन करून देईन आणि बस. आणि माझ्या हॉटेलमध्ये कोण असतो काय करतो, आम्ही दिवसभर काय करतो हे आपण बघूच. सो लेट्स गो. वाव माझा नाश्ता आलाय. हे रडकं पोरगं पप्पा करून खूप सतवतो. नाश्ता आलाय. हाय हा कसं तिनं कसं म्हटलं कपडे घालायचे, रेडी व्हायचे आम्हाला. आमची आंघोळ झालेली आहे सगळ्यांची, सगळ्यांना कपडे घालायचे, रेडी करायचे. पण जे मेन आपला मोटिव्ह होता तो तर कच्चा झालेलाच आहे, तरी पण आपण नॉर्मल
जे काय. Now we are ready to go. आम्ही रेडी झालो आहे. मिनू चिनू हा मिनू आहे तो चिनू आहे. चिनू शो शो हाय सी हाय हाय सी हाय 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 व्हेरी गुड. चलो लेट्स गो टू हॉटेल. तर आता मी तुम्हाला बोलली होती की आम्ही आता हॉटेलवर चाललो आहे आणि मी तुम्हाला हॉटेल दाखवेन वगैरे वगैरे. तर आता हे बघा हे आमचं हॉटेल आहे अव्वल चहाचं आणि इकडे माझा चिनू आहे. हा सतत बाहेरच येत असतो, याला काही भीती नाही राहिलेली आहे, काय नाही. सो आता आपण जाऊया हॉटेलच्या आतमध्ये. शेड बसलेले आहेत. शेड इकडे अरे अंधार आहे दिसत नाही. ह्या माझ्या इथून मुजूड आहे. ह्या माझी सासू आहे. पण आपण थोड्या वेळाने त्यांच्याशी गप्पा मारूया. आपली दिदी एक जेवणाचे पार्सल करत आहे. दिदी शिरा दाखवावर आपला अंदाज लागलेला आहे. हां आणि हा मुलगा सतत काय डोकं खात असतो. हां कसा रडून दाखवतोय. चला चला बाय 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 लागलं. हां हॉटेलवर आलेलो आहे पण आता आईचा ब्रेक टाईम झाला आहे म्हणून आई आता घरी जाणार आहे 2 वाजता. तर आपण त्यांच्याशी आधी थोडंसं गप्पा मारूया आणि मग त्यांना टाटा बाय बाय. टाटा बाय बायच्या आधी थोडंसं ह्याला बाबूला जरा खाली ठेवूया. बाबू जरा तू खाली खेळ बाबा. अयो सुट्टी ठीक आहे. हां सांगा काय सांगा. पहिलीच वेळ आहे त्यांची पण माझ्यासारखे ते तर थोडं लाजतात. मग आपण काय विचारूया. हां आजचा दिवस सुट्टीचा आहे, हाफ डे आणि आता त्यांचा ब्रेक टाईम पण झालेला आहे. म्हणजे आता छू होतात आहे घरी झुक पळत आहे. हाय आई सकाळी ह्याच पूजा करत होत्या. ह्यांचीच मी व्हिडिओ काढलेली पण ते शॉर्टमध्ये होते. फटाफट त्यांना घाई होती म्हणून ते हॉटेलवर निघून गेले आणि मला खूप वेळ लागला आहे तयारी करायला. काहीच नाही 2 लोकांना तयारी करायला मला अर्धा 1 तास 2 तास 4 तास पण पुरत नाही. हां 2 लोकं म्हणजे आता माझी 2च आहेत. बाकी काय होऊ शकतं. पहिलाच दिवस आहे. आईला पण थोडं नवीन वाटतं आहे पण आपण हळूहळू आईला अजून ॲक्टिव्ह करूया. आईला हळूहळू अजून फोकस देऊया, कॅमेरामध्ये फुटेज देऊया. मग आई अजून आपले चमत्कार दाखवेल. हे आमच्या ताई आहेत. हे आमच्याकडे मेस पण आहे. हे मी सांगायला विसरली मगाशी. जेवण असतं, नाश्ता असतं, चहा असतो आणि मेस असते. जे मंथली पण येतात आणि ज्यांची मर्जी येतात, नाही येत त्यांची मर्जी. हां आणि हे आमचं फिक्स ताई आहे. आता हे जॉबला आज सुट्टी आहे म्हणून इकडे आले आहेत बाबूला भेटायला. बाबूला भेटून जा मग घरी जाऊन आराम करणार. संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. बाकीच्या दिवशी त्यांना वेळ मिळत नाही. मग आज सुट्टीच्या दिवशी ते आम्हाला भेटायला म्हणजे मला नाही चिनूला भेटायला आले आणि त्यांचं काय असेल थोडं काम मला माहीत नाही. मी आता हॉटेलवर आले. मला हॉटेलचं काही अपडेट नाही आहे. हां बस अजून काय नाही. हे आमचे हे गोड हे माझे गोड आहे. जरा आज कसे तरी आहेत का तर आज संडे मग त्यांचा एवढा मूड नाही कामाला यायचा. तरी पण ते उठून सकाळी लवकर उठून आले. कसाही अवतार असेल त्यांना चालतं. बाकीच्या दिवशी मी तुम्हाला दाखवेनच की ते किती शायनिंग मारतात. चिनो हाय हा काय होळीच्या दिवशी पतंग उडवणारा पोरगा तुम्ही बघितलाय. हा बघा ह्याला एवढा वेळ लागला आहे की त्याला त्याची पतंग सुटत नाही. त्याच्यात उडवता काही येत नाही पण त्याच्या हातातून त्याची पतंग सुटत नाही. तो सारखा त्याच्या पतंग एवढा जपतो की नुसता पतंग सगळ्यांना मारतोय का तर काय बोलता येत नाही बिचारा. रे काय करायचं. ही आपली दिदी आहे ना तिचा मुलगा हा मोठा अजून काही त्याची मिळवत तुम्हाला संध्याकाळी टाइमपास करतो आहे आणि मिनूला काहीतरी एंटरटेन करत आहे म्हणजेच ती पतंग. आणि मिनू खूप खुश आहे त्या पतंगीला बघून. आणि फैजान पतंग उचल नाही तर तुझी पतंग तुटून जाईल. कुण नाही मिनू तोड देंगा तेरी पतंग को. हां आला पतंगकडे आला आणि आता ती पतंग येणार आहे ताब्यात आणि मिनूच्या हातात गेली तर पतंगच्या काहीच राहणार नाही आहे. हॅलो परत आलो आपण आता गप्पा मारायला. आता दुपारचे 4 वाजले. तर या टाईमला सगळ्यांचं शटडाऊन होतं. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. इकडे बघा बाबू छोटे 2 बाबू आणि मोठं 1 बाबू आता शांतपणे तिघं पण झोपलेले आहेत. सकाळी लवकर उठून ते हॉटेलवर आलेले आणि माझे चिनू सकाळपासून माझ्याबरोबर व्हिडिओ बनवण्यात बिझी आहेत. मग ते दोघे पण आता खूप थकले आहेत व्हिडिओ बनवून शूटिंग करून. तर ते दोघं आता आराम करत आहेत आणि मी बसली आहे काहीतरी टाईमपास अजून काय करू शकते. सो मी विचार केला थोडासा टाईमपास करूया मोबाईल घेऊन बसलेली तर होती पण मला काही सुचत नाही काय करावं. बस अजून काय सकाळपासून हेच आम्ही करतो. दिवसभर आम्हाला काही सुचत नाही काय करायचं. कधीतरी बाहेर गेलो तर नाहीतर मग आम्ही बस टाईमपासच करतो. असंच आमचा संध्याकाळ पण निघून जाते सकाळपासून. आता दुपार झाली मी संध्याकाळी होईल मग मी घरी जाईन दोघांना घेऊन. मग मी तिघं घरी टाईमपास करणार.
मग झालं, जेवलो झोपलो बस. बाकी माझा हा पहिलाच व्हिडिओ होता आणि आता बघू नेक्स्ट व्हिडिओ कधी बाई.